नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आपण नेहमी पाहतो की भक्त देवाला प्रसन्न करण्यासाठी महागातली मिठाई, पेढे किंवा भरगच्च फुलांचे हार अर्पण करतात. पण अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज हे भावाचे भुकेले आहेत. त्यांना तुमच्या श्रीमंतीपेक्षा तुमच्या श्रद्धेची किंमत जास्त आहे. तर आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्त्रियांनी घरात कसे वागावे, कोणते नियम पाळावे, ज्याने पतीच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. ही माहिती जास्तीत जास्त स्वामी भक्तापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील स्वामींचे अनुभव किंवा शंका खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. स्वामी भक्तांनो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या व्हिडिओचं टायटल आहे स्त्रियांनी घरात कसे वागावे, कोणते नियम पाळावे, ज्याने पतीच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्त्रीने घरात कसे वागावे ज्याने सुख समृद्धी येईल. घर हे केवळ चार भिंतीचे ठिकाण नसून ते नात्यांचे, भावनांचे आणि संस्कारांचे केंद्र असते. त्या घराचा आत्मा म्हणजे स्त्री. स्त्री ज्या घरात असते त्या घरातील वातावरण, विचारधारा आणि संस्कृती मोठ्या प्रमाणात तिच्या वागणुकीवर अवलंबून असते. मित्रांनो, मात्र स्त्रीने कसे वागावे याचा अर्थ दबून, गप्प राहून किंवा स्वतःला विसरून वागणे असा कधीच होत नाही. उलट स्वतःचा सन्मान राखून समजूतदारपणे आणि प्रेमाने वागणे हेच खरे सुख समृद्धीचे गमक आहे. स्वतःचा आत्मसन्मान जपा. सुखी घराची सुरुवात तिच्या आत्मसन्मानापासून होते. जी स्वतःला ओळखते, स्वतःच्या भावना, विचार आणि मर्यादा स्पष्ट ठेवते, ती घरातही संतुलन निर्माण करते. स्वतःला कमी लेखणे, कायम अपराधीपणाची भावना बाळगणे किंवा मीच सहन करायला हवं असा विचार केल्याने घरात ताण वाढतो. आत्मसन्मान ठेवून शांत पण ठामपणे बोलणे हे घरात सुसंवादासाठी अत्यंत आवश्यक आहे. स्वामी भक्तांनो, तर स्त्रीने स्वतःचा आत्मसन्मान जपला पाहिजे. सुखी घराची सुरुवात तिच्या आत्मसन्मानापासूनच होते. स्वामी भक्तांनो, म्हणून स्त्रीचा आत्मसन्मान खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर आहे संवाद हा सुखाचा कणा आहे. घरात सुख समृद्धी यायची असेल तर संवाद खुला हवा. मनात साठवून ठेवलेली नाराजी, राग किंवा दुःख कधी ना कधी मोठ्या वादात बदलते. त्यामुळे पतीशी, सासरच्या किंवा माहेरच्या लोकांशी स्पष्ट, नम्र आणि योग्य वेळी संवाद साधणे महत्त्वाचे आहे. आरोप न करता मला असं वाटतं की या भावनेतून बोलल्यास समोरचाही माणूस समजून घेण्याचा प्रयत्न करतो. घरातील नात्यांना समजून घ्या. प्रत्येक घरात वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या स्वभावाची असतात. सासू-सासरे, नणंद, जाऊ, पती, मुले सर्वांची अपेक्षा वेगळी असते. स्त्रीने सगळ्यांना सारखंच वागवण्याऐवजी प्रत्येक नात्याची मर्यादा आणि स्थान ओळखणे गरजेचे आहे. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला त्रास देणे योग्य नाही. पण समजूतदारपणा आणि संयम ठेवल्यास बरेच गैरसमज टाळता येतात. प्रेम आणि आदर दोन्ही आवश्यक. घरात प्रेम असेल तर वातावरण प्रसन्न राहते.
लहान लहान गोष्टींमधून प्रेम व्यक्त करता येते. एखादं हसून बोलणं, विचारपूस, मदत करणं. मात्र प्रेमासोबत आदरही तितका महत्त्वाचा आहे. पतीचा, वडीलधाऱ्यांचा किंवा घरातील इतर सदस्यांचा आदर राखला गेला तर त्याच आदराची परतफेड स्त्रीलाही मिळते. आदर म्हणजे भीती नव्हे तर सन्मानाने वागणे होय. स्वतःची ओळख जपा. स्त्री फक्त पत्नी, सून किंवा आई एवढीच नसते. ती एक स्वतंत्र व्यक्ती असते. तिची आवड, छंद, शिक्षण, करिअर आणि कौशल्ये यांना महत्त्व देणे गरजेचे आहे. स्वामी भक्तांनो, स्वतःसाठी वेळ काढणे, स्वतःच्या आवडीनिवडी जोपासणे यामुळे मानसिक समाधान मिळते. समाधानी स्त्रीच घरात सकारात्मक ऊर्जा आणू शकते. स्वामी भक्तांनो, म्हणून स्त्रीला कधी दोष देऊ नका, कधी स्त्रीला राग येऊ देऊ नका. स्त्रीला नेहमी खुश ठेवा, म्हणजे आपल्या घराची सुख समृद्धी, घरात पैसा पाणी सर्व येईल. मित्रांनो, आर्थिक समजूतदारपणा ठेवा. सुख समृद्धीचा थेट संबंध आर्थिक नियोजनाशी असतो. घरातील खर्च, बचत, गरजा आणि इच्छा यांचा समतोल साधणे महत्त्वाचे आहे. उगाच दिखाव्यासाठी खर्च करणे किंवा पैशाबाबत पूर्णपणे उदासीन राहणे दोन्ही टोकाचे आहे. स्त्रीने घराच्या आर्थिक बाबीमध्ये जागरूक आणि सहभागी राहिल्यास घर अधिक स्थिर होते. म्हणून स्त्रीला घरातील आर्थिक समजूतदारपणा ठेवा. स्त्रीला आर्थिक व्यवहार शिकवा, स्त्रीला त्याच्यात समावेश करा आणि स्त्रीचा आदर करा. मित्रांनो, त्यानंतर आहे संयम आणि शांतता. घरातील वाद, मतभेद हे अपरिहार्य असतात. अशा वेळी स्त्रीने प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणे आवश्यक नाही. कधी शांत राहणे, वेळ देणे हेच योग्य ठरते. रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यांना कायमचे दुखापत करू शकतात. संयम हा स्त्रीचा मोठा गुण आहे, पण तो आत्मसन्मान गमावून नसावा. कधीही स्त्रीला दुखवू नये, स्त्रीला उलटसुलट बोलू नये, स्त्रीचा आदर करावा, म्हणून स्त्रीचा आत्मसन्मान गमावून नसावा. त्यानंतर आहे मुलावर संस्काराची जबाबदारी. मुलं आईकडून खूप काही शिकतात. वागणूक, भाषा, मूल्य. स्त्रीने स्वतःच्या वागणुकीतूनच मुलांना संस्कार दिले तर घरात शिस्त, प्रेम आणि सकारात्मकता नांदते. सतत तक्रार, नकारात्मक बोलणे याचा परिणाम मुलावरही होतो. हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. म्हणून मुलावर संस्काराची जबाबदारी ही एकमेव स्त्रीवरच नाही तर घरातील बाकीच्या सदस्यावर पण असते. त्यांचे बोलणे कसे आहे, त्यांचे चालणे कसे आहे याच्यावर अवलंबून असते. त्यानंतर आहे कृतज्ञतेची भावना. घरात जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणे, सतत तुलना न करणे हे सुखी आयुष्याचे महत्त्वाचे सूत्र आहे. प्रत्येक घरात समस्या असतात, पण चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यास समाधान वाढते. कृतज्ञ मन असलेली स्त्री घरात सकारात्मक वातावरण निर्माण करते. म्हणून कृतज्ञतेची भावना ही स्त्रीमध्ये खूप खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, कृतज्ञता ठेवणे म्हणजेच कृतज्ञ राहणे. त्यानंतर आहे सुखी राहणे हेच खरे सूत्र आहे. शेवटी स्त्री सुखी असेल तरच घरात सुख समृद्धी. स्वतःच्या भावना दडपून सतत त्याग करून मिळालेले सुख हे टिकत नाही. समतोल संवाद, आत्मसन्मान आणि प्रेम या 4 गोष्टी जपल्या तर आपोआपच समृद्धी होते. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ इथं संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर ती नक्की कळवा. थँक्यू सो मच मित्रांनो.